चळवळीचा प्रश्न आजकाल मी सांगितलं ना मगाशी, सोशल मीडियामुळे आहे ना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारची प्रायोरिटी झालेली आहे. लोकांना असं वाटतं की एखादी गर्लफ्रेंड असावी किंवा प्रत्येकाची लव्ह लाईफ असावी, म्हणजे लोकांनी चळवळीला सोडून ह्या गोष्टीला जास्त प्राधान्य दिले. आणि लोक त्याच गोष्टीची आपला जो समाज आहे, आपल्या समाजाला चळवळीत सामील व्हायची गरज आहे, पण आपल्या समाजाला ते नाही व्हायचं. आपल्या समाजाला फक्त आयतं खायची सवय लागलेली. जसं बाबांनी आपल्यासाठी आयतं करून ठेवलं, त्यांना असं वाटतं पुढे कुणीतरी आपल्यासाठी आयतं काहीतरी. असं अजिबात होणार नाही आहे. परत बाबा जन्माला येणं हे पॉसिबल नाही आहे. दुसरी गोष्ट, जर आपल्याला जगायचं आहे स्वतःच्या हक्कासाठी, हे स्वतःलाच लढावं लागेल. आणि हे बाबांनी आधी पण सांगितलं होतं. बाबांच्या त्या गोष्टी आज प्रत्यक्षात उतरत आहेत. आपला समाज जर स्वतःसाठी काही करणार नसेल तर आपल्या समाजाला परत गुलामीचे दिवस दाखवायला जास्त दिवस लागणार नाही आहेत. तरुणांमध्ये सध्या क्रेज आहे लवशिप, रिलेशनशिप, पण ठीक आहे, एका लिमिटपर्यंत ते ठीक आहे. जेव्हा एखादा धक्का बसतो तेव्हा स्वतःहून मुलं सावरतात, मुली पण सावरतात. माझं स्वतःचं पण झालेलं आहे, मी असं नाही म्हणत मी नाही केलेलं आहे, पण एक कालांतराने अक्कल येते ना, जेव्हा मॅच्युरिटी येते तेव्हा ह्या गोष्टीपासून माणूस स्वतःहूनच दूर राहतो. मुलांचे विचार कशा असतात, नेवर गिव्ह अप. एक ब्रेकअप झाला की दुसरा तयार असतो, दुसरा झाला तर तिसरा. मुलींचं पण सेम आहे. आजकाल लोकांची मेंटॅलिटी तशी झालेली आहे. म्हणजे एकदा ते झालं तर म्हणजे आपलं असं असतं ना, एकदा ते काय दूध पोळलं की ताक पण फुकून पितो, तशी आपली ती म्हण होती, ती आता म्हणच राहिलेली आहे. तसं काही नाही आहे. ॲट अ टाईम एक मुलं किंवा एक मुलगी 4 मुलींना वन टाईम हँडल करत असतो. आणि हे समाजाची सध्या परिस्थिती, ह्याला कुणी नाही बदलू शकत. जर एखाद्याला करायचंच आहे कुठली गोष्ट, तर त्याचं ते अंतःकरणातनं असं आलं पाहिजे, बाबा नाही मला ती गोष्ट करायची आहे, मला त्या गोष्टीपासून त्रास झाला तर ती गोष्ट मला नाही करायची. ही मेंटॅलिटीच नाही राहिलेली आता प्रत्येकाची. सो मला असं नाही वाटत की एखादं ब्रेकअप झालं की दुसरं करताना माणूस विचार करेल. तो लगेच दुसरं रेडी ठेवूनच, म्हणजे प्री प्लॅन असेल, प्लॅन बी आणि प्लॅन ए प्रत्येकाचं असतं. सो याच्यामध्ये काही नवीन नाही आहे, कारण आता समाज बदलला आहे. डिजिटल इंडिया, मोदीजी, आता काही सांगू शकत नाही, सगळी मोदींची कृपा आहे, दुसरं काही नाही. त्यांचा जो टॅटू आहे त्याच्यावर तथागत असं लिहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर हा टॅटू आपण बघू शकता. या तरुणीने तिच्या हातावर काढलेला आहे. अतिशय आकर्षक हा टॅटू आहे आणि तिला तो टॅटू शोभून दिसतो. त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी सही आहे ती सहीसुद्धा त्यांनी त्यांच्या हातावर कोरलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 67वा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि या ठिकाणी पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अनेक लोक अभिवादनासाठी आलेले आहेत. हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बाबासाहेब अजून जगले असते तर हा संपूर्ण भारत हा प्रबुद्ध भारत झाला असता, या भारताचा कायापलट झाला असता, हा भारत जगामध्ये महासत्ता झाला असता, एवढं मी ठामपणे सांगू शकतो. आज आपल्यासोबत एक तरुणी आहे आणि ही तरुणी अभिवादनासाठी आलेली आहे. या तरुणीच्या हातावर एक अतिशय सुंदर टॅटू आहे, आपण बघू शकता. भगवान बुद्धांचा जो टॅटू आहे त्याच्यावर तथागत असं लिहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर हा टॅटू आपण बघू शकता. या तरुणीने तिच्या हातावर काढलेला आहे. अतिशय आकर्षक हा टॅटू आहे आणि तिला तो टॅटू शोभून दिसतो. त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी सही आहे ती सहीसुद्धा त्यांनी त्यांच्या हातावर कोरलेली आहे. आपण बघतो की सध्याचे जे तरुण आहेत ते प्रेमामध्ये वेडे झालेले असतात. त्यांना मुलींचं प्रेम, प्यार आणि चित्रपट, ॲक्शन, रील ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो. परंतु या मुलीने आपण बघितलं इतका सुंदर टॅटू काढलेला आहे. आपण तिची मुलाखत घेत आहोत. तुम्ही हा जो टॅटू काढलेला आहे तो टॅटू का काढलेला आहे? आपण बघतो की तरुण मुलींचे नावं लिहितात, तरुणी मुलांचे नावं लिहितात, परंतु हा टॅटू काढून बाबासाहेबांचं नाव सही काढलेली आहे. कशासाठी हे केलेलं आहे? माझं प्रत्यक्षात असं म्हणणं आहे की हा टॅटू म्हणजे ही एकच सही आहे जिने आम्हाला समान जगण्याचा अधिकार दिलेला आहे. प्लस पॉईंट असं की ही सही तीच आहे जी 4 लोकांमध्ये आम्हाला आमचा मान मिळवून देते. आज आपण बघतो आपापसामध्ये अशा बऱ्याच महिला आहेत, इतपतसुद्धा माझ्या स्वतःच्या समाजाच्या सुद्धा अशा महिला आहेत ज्यांना स्वतःची जात सांगायची सुद्धा लाज वाटते. प्रत्येक गोष्टीचा लाभ घेतात, मग तो 50% आरक्षण असू दे, नोकरीच्या क्षेत्रामधलं कुठलंही आरक्षण
आरक्षण असू दे, त्यांना ते अनुदान आरक्षण घेण्यामध्ये कसलीच लाज नाही वाटत. पण जेव्हा जातीचा प्रश्न येतो आणि जेव्हा बाबांचा प्रश्न येतो तेव्हा कुठल्याही स्त्रीला, मी माझाच समाज असं नाही म्हणत, इतर समाजाच्या स्त्रियासुद्धा, बाबासाहेबांनी प्रत्येक समाजासाठी आणि देशातल्या प्रत्येकासाठी भरपूर काही केलेलं आहे, पण ती गोष्ट ॲक्सेप्ट करण्याचं सामर्थ्य आपल्या समाजामध्ये नाही आहे. आणि ही आजची सत्य परिस्थिती आहे. आणि त्यानंतर जर असा विचार केला की माझ्यापासून जर मी सुरुवात करत असेल की बाबांचे विचार मी मांडते, मान्य आहे मला की कुणीतरी सांगितलेले सुरुवात करायची तर स्वतःपासून करायचे. मला फक्त याच गोष्टीची अपेक्षा आहे की आज नाही तर उद्या आपला समाज जागृत होईल. माझी एवढीच अपेक्षा आहे. राहिला प्रश्न बाबांचा, बाबांचे तर उपकार एवढे आहेत, सांगायला गेलं तर रात्र कमी पडेल आणि आठवत बसले तर दिवससुद्धा कमी पडेल, इतके उपकार त्यांचं आपल्यावरती आहेत. दुसरी गोष्ट अशी, आज आहे 6 डिसेंबर. आज हा आपल्यासाठी म्हणजे अख्ख्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जेवढे दुःखाचे क्षण असतात त्यापेक्षा अत्यंत दुःखाचा क्षण, जिथे सगळा समाज एकत्र येतो, असा हा दुःखाचा क्षण आहे. पण आज आपल्या समाजाची अशी परिस्थिती आहे, अभिवादनाच्या नावाखाली लोक फक्त फोटो काढायला येतात. आज प्रत्येकाला शो अप करायचे, प्रत्येकाला स्टेटसशी घेणं देणं आहे. आज मी इथे आले, फोटो काढणार, स्टेटसला टाकणार, 10 जण आलीत, फोटोज काढणार, अरे पण त्या गोष्टीचा अर्थ काय? तुम्हा लोकांना समजायला हवं की आपला समाज कुठे चालला आहे. सोशल मीडियाच्या या म्हणजे सोशल मीडिया ही एक अशी गोष्ट आहे ना की माणूस माणसापासून दूर होतोय. पूर्वी आपण जेव्हा गुलाम होतो तेव्हा आपण ऑलरेडी माणसांपासून दूर होतो, पण आज मोबाईल ही एक अशी गोष्ट आहे ना जी माणसापासून आपल्याला दूर करते आणि आपण स्वतःपासून सुद्धा दूर जातोय. आजच्या नव्या पिढीला ह्या गोष्टीचं जरासुद्धा हे नाही आहे की आपण कुठे जातोय, आपण काय करतोय, याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आज अभिवादन करण्यासाठी हा दुःखाचा क्षण आहे, पण लोक इथं असे जत्रेसारखे एन्जॉय करतात, हसत काय राहतात. नाही, मुळात समजून घ्या तुम्हाला काय करायचंय, आजचा दिवस काय आहे, आपण काय करतोय. अरे तुम्हाला बाबांचं नाव जरी आठवलं ना तुमच्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे. आज आपला समाज असा आहे ना, आपल्याला फक्त शो ऑफ करायचंय, बाकी काही घेणं देणं नाही. करणाऱ्यांनी केलं, जाणाऱ्यांनी गेलं, मरण. अरे पण त्या माणसाने स्वतःच्या पोटाला किती कातर लावून आपल्यासाठी झटलं, ह्या गोष्टीचं कोणाला काही घेणं देणं नाही. आज रोजी आपल्या समाजाची अशी अवस्था आहे ना, ज्या बसमध्ये महिला म्हणतात ना लेडीज सीट आहे उठा, त्याच महिला आजच्या तारखेत बाबांना अभिवादन करायचं तर सोडा, त्यांचं नाव सुद्धा घेत नाहीत. आणि प्रत्यक्षात ना आज आपल्या समाजामध्ये ना एखाद्याला विचारलं की तुझी कास्ट काय, मी त्याला सांगितलं ना मी जय भीमवाले, तर तो म्हणतो तुझ्याकडे बघून वाटत नाही. आता वाटण्यासाठी काय करायचं, वाटण्यावर काय कपाळावर लिहून फिरायचं का की मी जय भीमवाले. अरे आमच्या बापाने आम्हाला एवढं दिलंय की आम्ही तुमच्यापेक्षा चांगले दिसतोय, आम्ही तुमच्यापेक्षा हाय क्लासच्या आहेत. बाकी समाजाचा विचार केला तर बाकीच्या जातींना फक्त आरक्षणाचं पडलेलं आहे. आरक्षण भेटतं एवढंच दिसतं, पण त्या आरक्षण भेटण्यासाठी बाबांनी आमच्यासाठी किती केलं ते कोणाला नाही दिसत. आज आरक्षण आहे, सगळेजण म्हणतात तुम्ही राशन घेता, भाषण करता, आरक्षण आहे, आरक्षणाचं जोर नाही. आम्हाला आरक्षण आहे कारण आमच्या बापांनी आमचा विचार केलेला आहे. जन्म दिलेल्या बापांनी जेवढा विचार नाही केला ना तेवढा बाबांनी आमचा विचार केलेला, आणि ह्याच गोष्टीचा आम्हाला कायम गर्व असेल. राहिला प्रश्न माझा पर्सनली, मी बाबांना एवढं मानते, मला काय कुठल्या समाजाचा किंवा कुठल्या धर्माचा अपमान नाही करायचं. बाबांना मानणं न मानणं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आपल्या समाजाच्या व्यतिरिक्त सुद्धा अशी बरीच लोक आहेत जे बाबांना मानतात. मानणाऱ्याची पण संख्या खूप कमी आहे, न मानणाऱ्याची जास्त. एक प्रश्न आहे मला एक प्रश्न आहे मला की आजचे जे तरुण आहेत ते चळवळीपासून दूर गेलेले आहेत, म्हणजे त्यांना लव प्यार मोहब्बत आणि मुलं मुली फिरायला जाणे ह्यामध्ये फार गुरफटलेले आहेत. तर त्याबद्दल तुझं काय मत आहे, तुझा काय विचार आहे? यांनी चळवळीमध्ये यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे, काय वाटतं? चळवळीचा प्रश्न आजकाल मी सांगितलं ना मगाशी, सोशल मीडियामुळे आहे ना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारची प्रायोरिटी झालेली आहे. लोकांना असं वाटतं की एखादी गर्लफ्रेंड असावी किंवा प्रत्येकाची लव्ह लाईफ असावी, म्हणजे लोकांनी चळवळीला सोडून ह्या गोष्टीला जास्त प्राधान्य दिले. आणि लोक त्याच गोष्टीची आपला जो समाज आहे, आपल्या समाजाला चळवळीत सामील व्हायची गरज आहे, पण आपल्या समाजाला ते नाही व्हायचं. आपल्या समाजाला फक्त आयतं खायची सवय लागलेली. जसं बाबांनी आपल्यासाठी आयतं करून ठेवलं, त्यांना असं वाटतं पुढे कुणीतरी आपल्यासाठी आयतं काहीतरी, असं अजिबात होणार नाही आहे. परत बाबा जन्माला येणं हे पॉसिबल नाही आहे. दुसरी गोष्ट, जर आपल्याला जगायचं आहे स्वतःच्या हक्कासाठी हे स्वतःलाच लढावं लागेल. आणि हे बाबांनी आधी पण सांगितलं होतं
बाबांच्या त्या गोष्टी आज प्रत्यक्षात उतरत आहेत। आपला समाज जर स्वतःसाठी काही करणार नसेल तर आपल्या समाजाला परत गुलामीचे दिवस दाखवायला जास्त दिवस लागणार नाहीयेत। राहिला प्रश्न चळवळीचा, आजकालच्या मुलांना सोशल मीडियाचा खूप वेळ लागलेला आहे। मी स्वतः पण त्यातली आहे, मी यूज पण करते, पण कुठल्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचं हे आपल्या हातामध्ये असतं। जर आपल्या समाजाला इंटरेस्टच नाही आहे, आपल्या समाजाला गुलामीच करायचं आहे, तर त्याला तुम्ही, मी किंवा इतर कुणी काही करू शकत नाही। हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि वैयक्तिक विचार करण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला बाबांनीच दिलेला, त्यामुळे आपण एखाद्यावरती प्रेशर नाही टाकू शकत की तुम्ही चळवळीत सामील व्हा। सो मला तरी असं वाटतं की गरज तर आहे, पण हे लोकांना जोपर्यंत कळेल तोपर्यंत खूप वेळ झालेली असेल। लवला किती महत्त्व दिलं पाहिजे कॉलेजच्या लोकांनी, तरुणांनी? तरुणांमध्ये सध्या क्रेज आहे लवशिप, रिलेशनशिप, पण ठीक आहे, एका लिमिटपर्यंत ते ठीक आहे। जेव्हा एखादा धक्का बसतो तेव्हा स्वतःहून मुलं सावरतात, मुली पण सावरतात। माझं स्वतःचं पण झालेलं आहे, मी असं नाही म्हणत मी नाही केलेलं आहे, पण एक कालांतराने अक्कल येते ना, जेव्हा मॅच्युरिटी येते तेव्हा ह्या गोष्टीपासून माणूस स्वतःहूनच दूर राहतो, मला तरी असं वाटतं। आता एकदा धक्का खाल्लेला आहे, एकदा ब्रेकअप झालेलं आहे, तर आता पुढचं जीवन म्हणजे पुढचं आयुष्य कसं म्हणजे व्यतीत करायचा विचार आहे? मुलांचे विचार कसे असतात, नेवर गिव्ह अप। एक ब्रेकअप झाला की दुसरा तयार असतो, दुसरा झाला तर तिसरा। मुलींचं पण सेम आहे, आजकाल लोकांची मेंटॅलिटीच तशी झालेली आहे। म्हणजे एकदा ते झालं तर म्हणजे आपलं असं असतं ना, एकदा ते काय दूध पोळलं की ताक पण फुकून पितो, तशी आपली ती म्हण होती, ती आता म्हणच राहिलेली आहे। तसं काही नाही आहे। ॲट अ टाईम एक मुलगा किंवा एक मुलगी 4 मुलींना वन टाईम हँडल करत असतो आणि हे समाजाची सध्याची परिस्थिती, ह्याला कुणी नाही बदलू शकत। जर एखाद्याला करायचंच आहे कुठली गोष्ट तर त्याचं ते अंतःकरणातनं असं आलं पाहिजे, बाबा नाही मला ती गोष्ट करायची आहे, मला त्या गोष्टीपासून त्रास झाला तर ती गोष्ट मला नाही करायची, ही मेंटॅलिटीच नाही राहिलेली आता प्रत्येकाची। सो मला असं नाही वाटत की एखादं ब्रेकअप झालं की दुसरं करताना माणूस विचार करेल, तो लगेच दुसरा रेडी ठेवूनच, म्हणजे प्री प्लॅन असेल, प्लॅन बी आणि प्लॅन ए प्रत्येकाचं असतं। सो याच्यामध्ये काही नवीन नाही आहे, कारण आता समाज बदलला आहे, डिजिटल इंडिया, मोदीजी, आता काही सांगू शकत नाही, सगळी मोदींची कृपा आहे, दुसरं काही नाही।